बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कामं त्यांची फक्त बोर्डावर आहेत. त्यांचाच बोर्डावरचा QR कोड केला की 10 गावची दुसऱ्याच गाव येते. वारं कुणाकडे आहे? अमोल माडिकेंचं आणि त्यांचं विकास काम चांगले आहे तिथं. आणि ऋतुराज पाटलांचं कसं पोस्टरबाजी जास्त झालेली आहे. अमोल माडकाने मदत केली आपण ठामपणाने आम्ही सांगतो. अमोल माडकाने मदत केली. 10,000 रुपये शाळेत प्रत्येक धारकाला त्यांनी 10,000 रुपये मध्ये 5,000 रुपये रोख 5,000 रुपये खात्यावर जमा झाले. ऋतुराज पाटील आमदार होते, त्यांनी आमदार होतं तर बघा, त्यांनी आलं पूर आल्यावर आम्ही तोवर घराच्या बाहेर पडलो. सगळी कुत्री मांजरं घेऊन माणसं घेऊन बाहेर पडलो आम्ही. त्या वक्ताला आम्हाला त्यांनी काही दिलेलं नाही. तुम्ही गाव दत्तक घेतलो म्हणा, गाव धान्य लावून दिला, तुम्ही कुजवून कंपोस्ट खताला विकलं सा. चर्चा या आता विद्यमान आमदारांनी ते पाहिजे होतं, पण फक्त नाव पोस्टरवरती जे विकास कामं झाले ते अस्तित्वात नाही आहेत. दादांच्या म्हणजे ऋतुराज दादांचं फॅन आहे आणि आम्ही जेवढ्या प्रयत्न करता येईल तेवढा आमचा प्रयत्न चालू आहे. त्यांचं वार आहे त्यात. आता आपण कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वळीवळे या गावी आलो. या ठिकाणी काही सध्या नागरिक आता बसले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या मतदारसंघातलं राजकीय वातावरण काय आहे आणि यांच्या मनातला आमदार कोण आहे. एकंदरीतच या मतदारसंघामधलं वारं कुणाकडे आहे आता आपण या नागरिकांच्याकडून जाणून घेऊया. काय आजोबा बसलाय? आता आपल्या मतदारसंघामध्ये ऋतुराज पाटील विरुद्ध अमोल माडिक अशी लढत पाहायला मिळत आहे. वारं कुणाकडे आहे? वारं आता सध्या म्हणलं तरी अमोल माडकांचंच आहे. का तेच का? तेच का म्हणजे ऋतुराज पाटील ज्यावेळी निवडून आल्यानंतर त्यांनी गावचा विकासाकडे दुर्लक्षच केले. कारण गाव दत्तक घेतल्यानंतर त्यांनी त्यामुळे बाकीच्या योजना जे यायच्या होत्या त्या थांबल्या. दत्तक घेतलं म्हणजे काय आणि त्याच्यामुळे गावचा विकासच काय झाला नाही. अमोल माडकांनी विकास केली? अमोल माडकांनी विकास केले नाही, पण ते सर्वसामान्यांची मतं जाणून घेणारा असा एक साधा सरळ नेता. मात्र आपल्या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार ऋतुराज पाटलांनी कोट्यवधी रुपयांची विकास कामं केली अशी डिजिटल लावले केली, पण अजून कुठे काही दिसतच नाहीत कामं केलेली. कामच केलेली दिसत नाहीत, मग काय करणार. त्यामुळे सध्या तरी आता अमोल माडकांचाच वारा आमच्याकडे जास्त आहे. आमचा ऋतुराज आमचा म्हणजे आम्ही त्याला म्हणजे आमचं सर्वसाधारण आम्ही आहे. का तेच का? हाय आपला माणूस आहे. हाय आमच्या टायमिंगला वेगळं मत आमच्या काय ते वेळ प्रसंग हा इकडे तिकडे असं आमची माणसं आहेत. आता हेच म्हणाले की विकास कामं कुठे केली नाहीत विद्यमान आमदार ऋतुराज पाटील. बघा ज्याचं त्याचं वेगवेगळे हे असते. म्हणजे कोणा अडचणी जे असतात ते वेगवेगळी कामं असतात ना त्यांच्या. तुमच्या मते विद्यमान आमदार ऋतुराज पाटलांनी विकास कामं केलीत काय? केलीत ना केलीत. आता आमच्या म्हणजे बंटी साहेबांनी आमच्या गावात म्हणजे बरीच कामं आमच्या झालेलं. आमच्या गावातला विकास चांगला केलेला नाही. अमोल माडकांनी केलीत का नाही? अमोल माडकांनी केलीत का नाही? ते काय आम्ही काही बोलणार नाही. ते काय आम्ही काय बोलून. या ठिकाणी आणखी एक नागरिक आता बसलेत, आपण त्यांच्याशी विचारूया. माडिक साहेबच माडिक आमच्या सर्वसामान्य माणसासाठी ते एक नंबर आहेत. 2019च्या टायमाला पूर आला. बरेच लोकांची कामं त्यांनी रखडलेली त्यांनी केलेली नाहीत. माझं स्वतःचं घर पडलं तरी मला बी त्यांनी काही मदत केलेली नाही. त्यामुळे बंटी पाटलाचं नाव सुद्धाही काढू नका आमच्याजवळ. अमोल माडकांनी कामं केली? कामं नाही करू पण सर्वसामान्य माणसाबद्दल तो येऊन पोहोचून तरी गेला बाबा. तिने 10,000 रुपयांनी मदत देऊन गेली. येऊन अखंड गावाला त्याच्या म्हणजे अखंड गावाला येडा घातला होता, पण अखंड गावाला तिने 10,000 रुपये मदत दिली. तुम्ही गाव दत्तक घेतलो म्हणा, गाव धान्य लावून दिला, तुम्ही कुजवून कंपोस्ट खताला विकलं सा. कंपोस्ट खतामध्ये धान्य घातलं सा, पण लोकांच्या पोटात घातलं नाही सा. काय तर ऋतुराज पाटला घेऊन अमल करायचं आहे. त्या पुराच्या काळामध्ये अमोल माडकाने मदत केली आपण.
ठामपणाने आम्ही सांगतो अमोल माडकांनी मदत केली. 10,000 रुपये शाळेत प्रत्येक धारकाला त्यांनी 10,000 रुपये मध्ये 5,000 रुपये रोख 5,000 रुपये खात्यावर जमा झाले. हिने धान्य पाठवलं, धान्य आणि कंपोस्ट खातात निघून ओतलं. काय ते एखाद्या गोरगरिबाच्या पोटात गेला तर काय हरकत नव्हतं. हा या ठिकाणी आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. एकंदरीतच दादा, आता आपल्या मतदारसंघामध्ये ऋतुराज पाटील विरुद्ध अमोल माडिक अशी लढत पाहायला मिळते. वारं कुणाकडे? आम्ही शेवटी अमोल माडकाची माणसं. आम्ही कसं आहे गट म्हणून म्हटल्यावर आम्ही अमोल माडकच. वारा तर काय लोकांनी कसा प्रतिसाद दिला तसा. हा, तेच का अमोल माडिकच का म्हणतात? माणूस दिलदार आहे, एक नंबर माणूस. म्हणजे आमचा संपर्क असतो सारखं वरचेवर. आम्ही संघटनेची माणसं म्हणतात, राजवटीची माणसं आहे. पण पहिल्यापासून अमोल माडिकच. जर तिथं जरी साहेबांनी जरी सांगितलं तर आम्ही पहिल्यापासूनच अमोल माडिक, माधवराव माडिक, अमोल माडिक, पुन्हा माडिक. विद्यमान आमदार ऋतुराज पाटलांनी या भागात विकास कामं केलीत का नाही? केल्यात असं नाही केल्यात, पण पहिल्यापासून आमचा गट तुम्हाला सांगतो, गट म्हणून आम्ही अमोल माडिक. काय वाटतंय दादा, एकंदरीतच वारं कुणाकडे? अमोल माडिकांचं. आणि त्यांचं विकास काम चांगले आहे तिथं. आणि ऋतुराज पाटलांचं कसं पोस्टरबाजी जास्त झालेली आहे आणि फक्त तिने नावासाठी हे चालू आहे त्यांचं. त्यांना कामाशी काही देणं घेणं नाही आहे, फक्त त्यांचं नाव अस्तित्व टिकवायसाठी चालू आहे. मात्र विकास कामं भरपूर केली, निधी भरपूर आणला असं चर्चा या. आता विद्यमान आमदारांनी ते पाहिजे होतं, पण फक्त नाव पोस्टरवरती जे विकास कामं झाले ते अस्तित्वात नाही आहेत. 8 कोटी हो याच्या आधी पण केलेलं. आमच्या गावाला पूर आला त्यावेळी पण तिने भरपूर मदत केलेली आहे, त्यामुळे त्यांचं काम चांगलं आहे. या ठिकाणी आजी आहेत, आपण आजीला विचारूया. आजी, एकंदरीतच आता आपल्या मतदारसंघामध्ये ऋतुराज पाटील विरुद्ध अमोल माडिक अशी लढत आहे. वारं कुणाकडे? वारं आमचं ऋतुराज पाटला हे जा अमोल माडकाकडे वारं. बर, का तेच का त्यांनी कामं चांगली केल्यात. काय काम केली? आमच्या गावात बघा सत्ता नसताना आम्हाला मातंग समाजाला तिकडे बोर पाडून दिला स्वतःच्या पैशानं. परत ही जनावर ह्या वळवडे गावची जनावर पूर आल्यानंतर 10-20 एकरचा फड मोडला त्यांनी आणि जनावरांनी चारा घातला इथं वळवडे गावात आमच्या. खायला दिलं त्यांनी 10-10 हजारांनी त्यांनी दिलं आम्हाला. ऋतुराज पाटील आमदार होते, त्यांनी काय? त्यांनी आमदार होत तर बघा त्यांनी आलं पूर आल्यावर आम्ही तोवर घराच्या बाहेर पडलो. सगळी कुत्री मांजरं घेऊन माणसं घेऊन बाहेर पडलो आम्ही. त्या वक्ताला आम्हाला त्यांनी काही दिलेलं नाही. जेवण खाणं सुद्धा गोरगरिबाला दिलेलं नाही त्यांनी. काही त्यांचं कोण असतील खात असतील, आम्हाला काय दिलेलं नाही त्यांनी. मग तुम्हाला सांगायचं ते झालं पूर आलेल्या वक्ताला लाईट आम्हाला मुडसिंगी गावात आली. लाईट अमोल माडका त्यांनी लाईट दिली. 15 दिवस 1 महिना गावात लाईट नव्हती, माणसं गावात नव्हती. मग त्या वक्ताला त्यांनी सगळं पाणी बिणी आल्यावर इथं आली. गावचा विकास झालाय का नाही? आमच्या गावचा विकास काही झालेला नाही, काही नाही वाटते आम्हाला. ते आमदारच तसं आहेत नाही, मग काय वाटेल आम्हाला. आम्हाला आमदार बघा मुन्ना साहेब, अमोल माडिक हे आमचं गोरगरिबाचं दाता आहेत ते. काका आहेत, आपण त्यांना विचार. काय वाटतंय काका, एकंदरीतच वारं कुणाकडे? कारण ऋतुराज पाटील विरुद्ध अमोल माडिक अशी लढत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. सध्या वारं म्हटलं तर अमोल माडिक साहेबांचा आहे. त्यांचा विकास कामावर फार जोर असते आणि प्रत्येक गावात कॉन्टॅक्ट भरपूर आहे त्यांचं. येणं जाणं आहे. कोण वारला असू दे, कोण लग्नात असू दे, सहज म्हणले तरी येतात. देवाला येतात सोमवारी इथं मठाला. असं चांगलं आहे एकंदरीत. विद्यमान आमदार ऋतुराज पाटलांनी पण कामं केली, त्यांनी पण त्यांच्या संपर्कात आहेत. कामं त्यांची फक्त बोर्डावरच आहेत. त्यांचाच बोर्डावरचा QR कोड केला की 10 गावची दुसऱ्याच गाव येतात. थांबतो नंतर बोल की. आणि त्यामुळं अमोल माडिक साहेब 100% निवडून येणार. त्यांनी विकास कामं केलीत का? भरपूर विकास काम केलं. आमच्या गावाला पानंदी, जेवढ्या पानंदी आहेत तेवढ्या पानंदीचा रस्ता अमोल माडकांनी केलाय. ऊस म्हणजे कसं आमची शेती जास्त आहे इथं गावात, ते ऊस न्यायला ट्रॅक्टर चिखल वगैरे होत होता. त्यामुळं अमोल साहेबांनी पानंदी सगळ्या पानंदी पूर्ण केल्या. त्या ठिकाणी आणखी काही नागरिक त्यांना विचारूया.
काय वाटतंय काका, एकंदरीत ऋतुराज पाटील विरुद्ध अमोल माडिक लढत अशी या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे. खरं तर पाटील विरुद्ध माडिक ही पारंपरिक लढतच या मतदारसंघामध्ये आधीपासून आहे. वारं कोणाकडे? आमचं वारा हे भाजपकडेच आहे. कमळेच हे आमच्या अमोल माडिक हे एकदम काम केलेले, आमच्या म्हणजे गावात म्हणजे काम केलेले आहेत. सगळे कामं होणार. लाडकी बहीणचे सगळ्यांची कामं आमच्या गावातली पूर्णपणे झालेले आहेत. विद्यमान आमदार ऋतुराज पाटलांनी पण भरपूर विकास निधी आणला, कामं नुसती बोर्डावरच कामं आहेत, काही कामं केलेली नाहीत, काय नाहीत. नुसती बोर्डावरच कामं आहेत त्यांची, काही कामं नाहीत, काय नाहीत. आमच्या आता नदी घाटाचा पण रस्ता सुद्धा काही तिने म्हणतात केलाय, काही नाही, काही म्हणजे केलेलं नाही काम, काय नाही, नुसतं पुस्तक गोळ्या केलेले आहे. तर काका, विरोधक देखील म्हणतायत की अमोल माडकाने काही कामं केली नाही या मतदारसंघामध्ये. आता मरगाई मंदिरसाठी 5 लाखाचा निधीने हे केलेलं आहे आणि मंदिर सुद्धा बांधलेलं आहे. सगळी कामं चांगली केलेली आहेत त्यांनी. असे कुठलं म्हणजे काम राहिलेलं नाही गावात, सगळी व्यवस्थित कामं केलेली आहेत. आता आपल्यासोबत एक तरुण आहेत. एकंदरीतच आपल्या मतदारसंघामध्ये अमोल माडिक विरुद्ध ऋतुराज पाटील अशी लढत आता पाहायला मिळत आहे. वारं कुणाकडे आहे? तरुण म्हणून काय सांगतो? वारं म्हणजे पहिल्यापासून इथं आमच्या इथं ऋतुराज दादांचं पहिल्यापासून आहे. आणि आता सध्या तर म्हणजे दोन्ही पण चर्चा जास्त चालू आहेत. तरी पण आम्ही पहिल्यापासून दादांच्या म्हणजे ऋतुराज दादांचं फॅन आहे आणि आम्ही त्यांच्या जेवढ्या प्रयत्न करता येईल तेवढा आमचा प्रयत्न चालू आहे. त्यांचं वारं आहे त्यात काही अमोल माडिक पण त्यांनी पण विकास कामं केली अशी चर्चा. नाही. आम्हाला बाकी म्हणजे आम्हाला कुणावर काय बोट उठव म्हणजे कुणी काय केले नाही केले माहित नाही. दादांनी काम केलेलं आहे आमचं, ते काम झालेलं आहे, एवढा काही विषय नाही. विरोधकच म्हणतात एकीकडे की विद्यमान आमदार ऋतुराज पाटलांनी पण काही कामं केली नाही, नुसता बोर्ड लावली असं म्हणतात. नाही बोर्ड लावलेला नाही. तर विरोधकांचं म्हणजे सांगणार, प्रत्येकाच्या नेत्यात सांगणार, काय विषय नाही. आता आमच्या म्हणजे दादांनी काय काम केले ते आम्हाला माहिती आहे प्रत्येकात, त्यामुळे ती त्यांनी सांगणार, आम्ही सांगणार, एवढा काय विषय. मतदारसंघामध्ये ऋतुराज पाटील विरुद्ध अमोल माडिक अशी लढत सध्या पाहायला मिळत आहे. वारं कुणाकडे आहे? अमोल माडिक. का तेच का? विकास केला त्यांनी, कामं केले नाही. काय कामं केली? सत्तेत नसताना त्यांनी कामं केले. काय कामं? आता त्यांनी 14 कोटी खर्च केला, कुठं रस्ता तर चांगला आहे का पण बघून काय उपयोग नाही त्याचा. नुसते हे म्हणतात की विद्यमान आमदारांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आणि विकास काम कुठे केला, काय विकास केला दाखवलं नाही, काही केलेला नाही विकास. अमोल माडकांनी विकास केला. आता हे रस्त्याचं काम चालू आहे बघा, जाऊ चिंचवड रोडचं त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पुन्हा मालिका आणि अमोल मालिक यांच्या माध्यमातून झालं काम चालू आहे. तिने कुठला विकास केला दाखवलेला रस्त्याने. त्या ठिकाणी एक तरुण आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय वाटतंय दादा, आपल्या मतदारसंघामध्ये ऋतुराज पाटील विरुद्ध अमोल माडिक अशी लढत पाहायला मिळत आहे. वारं कुणाकडे? वारं म्हणजे ऋतुराज पाटील दादा यांचंच आहे. आता त्यांनी म्हटले त्यांनी काय केलं नाही, काय नाही, यांच्या दारात रस्ता कोण केला विचारायचं त्यासनी जरा. आणि 10 कोटीचा रस्ता, निधी 10 कोटीचा आहे. तिथं आमच्या गावातील ग्रामस्थ किती पडल्यात त्या रस्त्याला. ते पूर्ण रस्ता एकदा तुम्हाला बघायचा असेल तर जाऊन बघू शकता तो रस्ता तुम्ही. पण आता काका म्हणाले ते रस्ता अमोल माडकांनी नाही, त्यांच्याच म्हणतात नाही सोडा ते हो, पण त्याला 10 कोटी निधी आहे त्या रस्त्याला. पण आता पण ग्रामस्थ त्या रस्त्याचा त्रास झालाय त्याला. पडल्यात पण गावातले लोक तिथं आमचे. आणि रस्ते केले नाहीत, हे केलं नाहीत, त्यांनी म्हणतात की त्याच्या दारात रस्ता कोण केला विचारा की त्यासनी. बहुतांश गावात जास्त म्हणजे एवढा विकास काम झालंय, हे सगळं बंटी पाटील आणि ऋतुराज दादा यांच्या ह्याच्यातून झाले सगळं. आता तेच म्हणाले की फक्त यांनी विकासाची बोर्ड लावल्यात, QR कोड स्कॅन केलं वेगळं दिसते. ते काय राजनैतिक टीका एकमेकावर होणार, त्याचा काय प्रश्नच नाही. पण गावात प्रत्येक समाजाला हॉल म्हणजे मंडळाने प्रत्येक खोली, जिम साहित्य वगैरे असे भरपूर काळात त्यांनी मदत पण जास्त केली. आमच्याकडे तसे एव्हिडन्स पण आहेत, फोटो पण आहेत, त्यामुळे त्यांनी मदत त्यांनी असं केलेलं त्यांनी तालीम त्यांनी तसं केले, बांधून किती दिलेत त्यांनी. परत 50 लाख रुपयाचं तयार आमच्या हे स्टेडियम करून दिले, त्याचं काम चालू आहे. तुम्हाला दिसलंच असलं, येताना बघितलं असेलच तुम्ही. हे राजनैतिक टीका काय होत असतात, पण त्यांना पण माहिती आहे की विकास काम जास्त कोणाचं झालेलं आहे. आणि 2014 ते 2019 विद्यमान आमदार तेव्हा अमोल माडिक साहेब होते. रस्ते गटर्स हे काम काही आमदार कोण बी होते, हे काय त्यांना करणं गरजेचं भागच आहे. पण इव्हन म्हणजे अशी कोणती गोष्ट काय बाबा, आता हिने कसं स्टेडियम प्लस प्रत्येक समाजाला हॉल, खोली जे मग त्या प्रत्येकाने खोली, जिम साहित्य असं वाढ हे केलं की नाही, असं ठोस काम गावासाठी काय केलं. आताच म्हणाले की तुमच्या गावचे नागरिक म्हणाले की 2019 ला जेव्हा महापूर आला, काय की आमच्याकडे पण एवढेच आहेत, फोटो आहेत, काय घेतले काय केले नाही. त्यांनी म्हणाले की
अमोल माडकांनी मदत केली ऋतुराज केली नाही, त्यांनी इथं पण केली की इथं पण प्रत्येकाला घरगुती पोच हम्म. केले, राशन केले, तुम्हाला भांडी वगैरे पोच, proof संसार दाखवतो. सगळं- आमच्याकडे प्रूफ सगळं असते आमचं. हे भांडी किट संसार सेट हा, सगळी घरटी पोच. परत पूर्ण गावाला आपल्या म्हणजे घरटी पूर्ण पोच झालेला आहे ते. परत हे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान महापुरातलं आहे का? हा महापुरातलं आहे सगळं. हे शालेय विद्यार्थ्यांचं म्हणजे शैक्षणिक साहित्य नुकसान झालेलं घर पडलेलं. दाखवतो आहे ते पण आहे की पुढे. परत हे शैक्षणिक साहित्य वाटलं, हे फवारणी बिवारणी वगैरे चालू होती त्या टायमिंगला. परत हे बघा, एक मिनिट थांबा तुम्ही. प्रत्येकाच्या घरात ही वाटप बिटप हे चालू आहे. परत इकडे बघा, हे काय हेच आहे, प्रत्येक घरोघरी ते म्हणाले की हे 10,000 आहेत, आपल्याला हे पिशवी वगैरे अडकलेली दाखवतो सगळं दाखवतो तुम्हाला. हे पीक पाणीच आहे सगळी. स्वतः साहेब आहेत, बंटी साहेब आहेत इथं. त्यानंतर नेक्स्ट हे घर पडलेलंच आहेत रे, तिचीच आहे ती फॉर्म ही सगळी. परत थांब गुरावाला दाखवतो की हे पूर पाणी, हे स्वतः साहेब आहेत इथं गावात, बंटी साहेब आहेत स्वतः पूर पाणीच्या वेळेला. हे घर पडलेलं गुरु आमच्या इथलं हे स्वतः साहेब इथे येऊन चौकशी करून त्यांना विटा तीन दिलेल्या. मग ग्रामसेवकांच्या टायमिंगला काय सांगितलं त्यासनी, तुम्हाला जर यांची मदत घेतला असा तुम्ही तर तुम्हाला शासकीय इतर मदत मिळणार नाही. मग विटा वगैरे ते सगळं त्यांचं ते म्हणजे तिने फक्त त्यासनी ठेवा पण जागा नव्हती, तिने अज्ञात ठिकाणी का ठेवलेलं. पण ते विटा त्यांच्या चांगल्या राहिल्या, पण सिमेंट येऊन ते खराब झालं सगळं बाकीचं. मग मदत अशी प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक वेळी झालेली आहे. त्या ठिकाणी आणखी एक काका आहेत, आपण जाणून घेऊ. काय वाटतंय काका, मतदारसंघामध्ये वारं कुणाचं आहे? कारण ऋतुराज पाटील विरुद्ध अमोल माडिक अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. ऋतुराज पाटलाचं वार का तेच का अमोल माडिक का नको? अमोल माडिक नको म्हणजे का सगळा विकास ऋतुराज पाटलांनी केलेला आहे. तालमी जे तालीम असू दे, आमदार तालीम असू दे, ज्योतिर्लिंग करून खोली असू दे, व्यायाम साहित्य असू दे, रस्ते म्हणा, स्टेडियम म्हणा, हे सगळा विकास ऋतुराज पाटलांनी केलेला. मात्र आपल्या मतदारसंघामध्ये अमोल माडकांनी पण विकास काम काही केलेलं नाही विकास. काही केलं नाही. नाही 5 वर्षात तिने काहीच केलं नाही. आता वळीवड्यात बघा, गटार कुठे तुंबल्या का दावा, रस्ते बघा वळीवड्यातली, कुठे खड्डा आहे काय आहे ते बघा रस्त्यात चितवारती वळीवड्यात. आताच आपल्यासोबत वळिवडे गावचे ग्रामस्थ होते. एकंदरीतच त्यांच्या मनातला आमदार कोण आहे आणि इथलं राजकीय वातावरण काय आहे, यावेळी देखील या नागरिकांच्याकडून विकासाच्या मुद्द्यावरच बोललं जात आहे. खरं तर नागरिकांच्या वाईट परिस्थितीत किंवा एका गावाला काही विकास कामं असतील किंवा कोणतीही गावची समस्या सोडवण्याचं काम कोणता नागरिक केलंय किंवा कोणते नेते केलेत, याकडेच या नागरिकांचं लक्ष आहे आणि त्याच मुद्द्यावर हे नागरिक सध्या आता बोलताना आपल्याला दिसत आहेत. मात्र येणाऱ्या 23 तारखेला आपल्याला पाहावंच लागेल की विजयाचा गुलाल कोणाला लागणार. कॅमेरामन नाजर सह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.